रान शोधतोय. एवढूशावरून तुम्हाला समजलं असेल की आपण आलोय गावाला आणि गावाला आपण गणपतीत येणारच होतो, त्या पद्धतीने आलोय. आपलं डेकोरेशन बाकी आहे गणपतीचं, ते आता आपण चालू करणार आहोत. काय करायचं ते आयडिया नाही, कसं काय होईल ते आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच. तर चला आपण डेकोरेशनला चालू करूया. आता आपण डेकोरेशनला चालू करणार आहोत. इथे टेबल आहे आपला हॉलमध्ये, वरती थोडं आपलं तयार आहे, त्यालाच आपण थोडं डेकोरेशन करणार आहोत. बघूया आता कसं काय म्हणतं ते. सध्या आपण हे असं केलंय, मागे एक पडदा लावलाय, वरती बांबूंचा असा सेटअप तयार केलाय आणि हे अजून काय आयडिया नाही कसं करायचं आहे ते. आणि हा आपला आहे टेबल आणि हा पाठ. आता आपण चालू करूया, जे काय आहे ते कंप्लीट करून टाकूया. इथे आपण आता मका भाजतोय, 2 मके आहेत, 1 मका भाजतोय. तुला पाहिजे? सानूला पाहिजे मका? किती पाहिजे? एकच पाहिजे. आणि मला? ठीक आहे, आपण मका खाऊया आता. सध्या आपण एवढं केलंय डेकोरेशन, थोडं चांगलं दिसतंय. अजून बघूया काय काय चेंजेस करता येतील. वरती इकडे एक लाईट सेट केले, ते आपण वरून अशी सोडणार आहोत आणि बघूया त्यानंतर कसं दिसतं ते दाखवेन तुम्हाला. आता हा सेटअप असा दिसतोय. ओके, सध्या आपलं डेकोरेशन एवढं झालंय आणि अजून आपलं काम चालू आहे डेकोरेशनवर. लाइटिंग वगैरे अजून बाकी आहे आणि हळूहळू करतोय आपण सगळं. सध्या आपलं एवढं डेकोरेशन झालंय, पुढे आता आपण विचार करतोय काय अजून ॲडिशनल करायचं ते. आणि बघूया आता, आज रात्रीपर्यंतचा टाईम आहे आपल्याकडे, तोपर्यंत आपल्याला काहीतरी याच्यात बदल करायचा आहे. डेकोरेशनसाठी आता आपण हळदीचं झाड लावतोय दोन्ही साईडला, थोडं केळीसारखंच दिसतं ते. आणि हेच आपण गणपतीत तो मला दाखवणार होतो, आपण हळदने लावली ती. काय काय झाडं मिळले त्याच्यातली ते आता माहिती नाही त्याचं नाव, पण हळद झाली चांगली. आणि आपलं डेकोरेशन चालूच आहे. हे बघा, इकडे लाइटिंग वगैरे पण केली आपण. आता आपण चाललोय पार्ट घेऊन गणपती आणायला. गणपती आपले गावामध्येच येतात टेम्पोने, तर ते आता आपण आणायला जातोय. आणि संध्याकाळ आहे, संध्याकाळचं वातावरण बघू शकता, एकदम पावसानंतरचं वातावरण आहे आणि पाऊस तर कंटिन्यू आहे इकडे. आणि जाऊया आपण गणपती आणायला. जास्त लांब नाही, इथं जवळच आहे आणि दाखवतो तुम्हाला आता आमचा गणपती कसा आहे तो. सानू कुठे चाललोय आपण? गणपती बाप्पा आणायला. चला. हे आपलं मोठ्या घरातलं डेकोरेशन आहे, अजून काहीच सुरुवात नाही केलं. आता वाजलेत 6:30, उद्या गणपती येणार आहेत. बघूया आता उद्या डेकोरेशन इकडे तयार होईल. चला, गणपतीचा टेम्पो पण आलाय, जाऊया गणपती आणायला. पार्वती मोहिते. पार्वती मोहिते होते. मैं फेवरेट कुठून निघते मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. यावेळी लवकर आले ना. इकडे पण डेकोरेशनची तयारी चालू आहे. हे आपलं असं बाहेरचं डेकोरेशन आहे. आपण भेंडीवर
लाईट सोडले आणि बाहेर डेकोरेशन केले लाईटिंगचं, असं सगळं दिसतंय. गणपती आणून झाले आणि सध्याचं डेकोरेशन आपलं असं दिसतंय. थोडी लाईटिंग वगैरे केली आपण. आता गणपती ठेवून बघूया कसं दिसतं ते. आता मी थोडे मूर्ती डेकोरेट करणार आहोत. हिरे मोती आणि असं काय आणले ते लावूया आणि आता तुम्हाला झाल्यावर सगळं दाखवतो कशा प्रकारे आम्ही मूर्ती सजवले ते. आता मी सुरुवात केली, सोंडेचं पहिलं लावून घेतले. ते कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा. आता बाकीच्या गोष्टी पण आपण करूया. आपलं आता धोत्राचं काम फायनल झालं. आता फेट्याचं काम करायला चालू करूया. रात्री आपलं डेकोरेशन कंप्लीट झाले आणि मूर्तीला पण सजवून कंप्लीट झाले. आता ते आम्ही पूजेच्या टायमालाच दाखवेन. अशा प्रकारे सगळं झालंय. मी सगळं काय दाखवलं नाही रात्री. इथे सोनचाफ्यावर 2-3 फुलं लागलेत आपल्या, ती काढूया. आणि इकडे भेंडीची फुलं काढतात सकाळपासून आणि ती पण आपण घेणार आहोत त्यांच्याकडून एक फूल आपल्या गौरीसाठी पण. आणि हे आपण गणपतीसाठी काढतोय. तिथे अजून वरती 2 अजून दिसतात, उद्यासाठी होतील ती. आपल्याला एक केळीचं पान पाहिजे होतं, ते काढूया. आता पूजेसाठीच पाहिजे. हा ते छोटं गणपती बाप्पा मोरया. बाबू पुट्ट काढून दे बाबा बाजू बाबा बाबा बाजू. आता आपल्याला औषधाची तयारी करायची. त्यासाठी सुपं पानं आणि अजून तयारी करूया. इथे आपण इथे आता आपण मांडूया सगळं. आता आपण चाललोय गौरी आणण्यासाठी. आपल्याच वाडीतले म्हणजे ज्यांची गौरी असते ते सगळे ग्रुपने जातात. आता आपण चाललोय. मागून गौरी आणणारे आणि पुढे वाजवणारे गेलेत. आता आपण पोचलोय तळीवर, म्हणजे जिथे शुद्ध पाण्याचे झरे असतात तिकडे. आणि ही आहे आपली खाली नदी. आपण आलोय गौरी आणण्यासाठी आणि गौरी आता इथून घेऊया. नदीवर आलोय आपण आणि बघूया आता कसं काय इकडे चालती पूजा ते दाखवतो तुम्हाला. आपली गौरी आणून झाले आणि आपलं त्याबरोबर माईक पण विसर्जन झालं तिकडे. माईक कसा पडला काय आयडिया नाही. आता ही गौरीसाठी फुलं काढलेली ती द्यायला जातोय. गौरी सजवायचं काम चालू झालं असेल आता, ते तुम्हाला थोडं दाखवतो. पण माईक गेला आपला, वायरलेस माईक आपण घेतलेला नवीन, त्याचे व्हिडिओ पण नाही मी टाकले अजून. तो गणपतीसाठी खास घेतलेला मी, पण ठीक आहे आता जाऊ दे. आता जाऊया आपण वरती.
हे आहे आपलं मारुतीचं मंदिर. तुम्हाला माहितीच असेल, आपण हनुमान जयंतीचे व्हिडिओ टाकतो ते. आणि इकडे आपलं गौरीचं घर आहे आणि तिकडे मोठं घर आहे. इथे आता मोदक बनवायचं काम चाललं आहे, म्हणजे गणपतीला नैवेद्याचं. आणि इकडे पण होते. ही आपली घरातली चूल आहे आणि इथून बाहेर गेलो की इकडे आपली बाहेरची चूल आहे. आता थोड्या वेळानं आपला होसा चालू होईल, पण पाऊस भरपूर मोठा येतोय. आता बघा लगेच पाऊस आला, पण पाऊस लगेच एकदम इन्स्टंट. आता गणपतीची पूजा वगैरे सगळं झालं. नैवेद्याचं काम चालू आहे. तेच आता मोदक करत होतो, ते तुम्ही बघितलात. आणि नैवेद्य झाल्यानंतर आपण जाणार आहोत तयार होऊन वरती. होसा असणार, आपली गौरी वरती असते. आणि ते झाल्यानंतर परत आपण घरी येऊ. नंतर मग संध्याकाळचा काय प्रोग्राम असेल ते तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. सध्या हा पाऊस आता आपण निघालोय होशासाठी, एकदम तयार वगैरे होऊन सगळे. आणि हे आपले होश आहेत. इकडे मागे आई, सहानुभूती आणि मी चाललोय. मग इकडे काय पाठावर इकडे आतमध्ये होशाची तयारी चालली आणि इकडे लहान पोरं बाहेर बसले. ऐ रोटवा ऐ. आपला देवाचा उत्सव झालाय. आता एक ग्रुप फोटो काढतात दरवर्षीप्रमाणे. हे आता हे बघा तुम्हाला दाखवतो मंदिरासमोर. आपला होसा झालाय पूर्ण. आपण जातोय घरी. घरी जाऊन आता जेवूया. 5 वाजले संध्याकाळचे. आणि नंतर आपण जाणार आहोत नाचण्यासाठी. आता तुम्ही जेवल्यानंतर बघा. आता आपलं होसून झालं, जेवण झालं. आता आपण नाचायला चाललो आहे. आपण आता एक गावाच्या दुसऱ्या साईडला. हे आपले टी शर्टवाले आणि मी पण तेच टी शर्ट घातलं. पटकन उचलतो आपण. आज आहे दिवस दुसरा. काल आपण रात्री 1 वाजता आलो. 1 वाजता नाचून वगैरे आलो आणि नंतर मग ते मीटिंग झाली थोडी आणि त्यानंतर मग आपण झोपलो. 1 ते 1:30 वाजला आपलं. आणि आज आहे दिवस दुसरा आपला गणपतीचा आणि आज विसर्जन पण होणार आहे. आज आपण जाऊया बाहेर थोडं फिरण्यासाठी. इथे आता आपण चिक्कू काढूया. चिक्कू पण भरपूर लागलेत.
पाणी पडेल म्हणून दोन. आता सकाळी उठून आम्ही गेलो मामाकडे. तिकडून आम्ही अजून एका ठिकाणी गेलो. तिकडून आम्ही खेकडे आणलेत. आता मामाचं गणपतीचे पाया पडून वगैरे झाले. खेकडे दाखवतो तुम्हाला. बघा 3 खेकडेच मोठेच बऱ्यापैकी. आता आज आहे गणपती विसर्जन. आपला 1.5 दिवसाचाच गणपती असतो. त्याचाच विसर्जन आहे. त्याची तयारी पण करायची आणि बाकी नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आता 1 वाजलेत. आपल्याला जेवायचं पण आहे. तर बघूया जेवूया. सगळं काय आपलं दाखवत नाही. आता आपण काकडी कापूया. मामाकडून आणलेली सानूच्या मामाकडून काकडी आली. ते आता आपण खाऊया. आणि इकडे चिकू पण आहेत जे माझ्या मामाकडून आणले. आणि तिकडे अजून काय भाजीपाला वगैरे सगळं आहे. काय किती चिकू आहेत? 2च चिकू. त्या 2 पर्यंत कंटाळा आला कापून. आता थोड्या वेळाने गणपती विसर्जन असणार आहे. आपण सुनील काकांकडे गेलो नव्हतो पाया पडायला. तिकडे आता चाललोय. पाया पडून मग गणपती मंदिरात आपण नाचतो. तिथे नाचणार आहोत आणि नंतर मग आपापल्या घरी जाऊन उत्तर पूजा करून आपण गणपती विसर्जनासाठी नेणार आहोत. आता जाऊया सुनील काकांकडे. आता आपण आलोय सुनील काकांकडे. हे बघा हे घर आहे. आपल्या गावात एंट्री केल्याबरोबर पहिलंच घर आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या मंदिरात आता सगळे जमा झालेत. आता आपण थोड्या वेळात नाचायला चालू करूया आणि नंतर मग नाचून झाल्यावर गणपती आपण बाहेर काढणार आहोत. चला आता आपण जाऊया नाचण्यासाठी. लवकर या. लाडू मोदक घेऊन या. आपलं आता मंदिरात नाचून झालंय. आता थोड्या वेळात आपण गणपती बाहेर काढू एकदम लाईनीत. आणि त्याच्या मागे गौरी असतील. त्याचं तुम्हाला बघायला भेटेल आता. ही आपली नदी आहे. इथे आता विसर्जन होणार आहेत. वरून आता गणपती येतात आपले. हे बघा आता गणपती येतील आपले वरून. हे पण आहेत आपले गावातले सगळे.
काय मजा आली ना? मजा आली की नाही? नाही म्हणते. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.